बाजारामधील महागडे डाय, केमिकल्स किंवा मग मेहंदीचा वापर न करता तुम्हाला देखील तुमचे पांढरे झालेले केस अगदी मुळांपासून काळे बनवायचे असतील आणि त्यासोबतच तुमचे केस अनेक वर्षांपासून एकाच जागेवरती थांबलेले असतील, लांबी वगैरे अजिबात वाढत नसेल आणि अगोदर केस खूप जास्त दाट होते पण आता खूप जास्त पातळ दिसायला लागलेत आणि त्यासोबतच तुम्हाला असं वाटतंय की काही दिवसांमध्येच आपलं टक्कल पडतंय की काय, जर या सगळ्या समस्या देखील तुम्हाला जाणवत असतील तर आज मी सांगितलेली रेमेडी तुम्ही फक्त एका महिन्यासाठी नक्की ट्राय करून बघा. यामुळे तुमच्या केसांच्या एक नाही तर अनेक समस्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ही रेमेडी मी देखील माझ्या आजीच्या सांगण्यावरून फक्त एका महिन्यासाठी माझ्या केसांवरती वापरून बघितली आणि तुम्ही इथं माझे केस बघू शकता, अगदी काळेभोर, लांबसडक आणि दाट झालेले आहेत. जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लोखंडाचं भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर तो घेऊ शकता किंवा मग लोखंडाच्या कढईचा देखील तुम्ही नक्कीच वापर करू शकता. तवा किंवा मग लोखंडाचं भांडं थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला साधारणतः एक मूठभर म्हणजेच 10 ते 15 एवढी कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये ऍड करायची आहेत. आता बघा, कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि सोबतच अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. यामुळे तुमच्या पांढऱ्या केसांची समस्या अगदी मुळांपासून कमी होते आणि त्यासोबतच जे काही नवीन केस उगवतात ते देखील काळे उगवण्यासाठी मदत होत असते. आणि बघा, तुम्ही मार्केटमध्ये देखील पाहिलेलं असेल की बरेच मोठमोठे ब्रँड्स त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये कढीपत्त्याचा वापर करत असतात. कारण खरंच कढीपत्ता जर तुम्ही एकदा केसांवरती अप्लाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या अजिबात जाणवणार नाही. आता बघा, इथे दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक मी घेतलेला आहे आणि ते म्हणजे कलौंजी. काही ठिकाणी याला नायजेला सीड्स किंवा मग कांद्याच्या बिया असं देखील म्हणतात, पण हे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतं. जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल किंवा मग अकाली केस पांढरे होण्याची समस्या असेल तर या सगळ्या काही समस्या कमी करण्यासाठी कांद्याच्या बिया म्हणजेच कलौंजी तुम्हाला मदत करणार आहे. लक्षात ठेवा, कलौंजी आणि काळे तीळ हे वेगवेगळे असतात, त्यामुळे तुम्हाला या रेमेडीमध्ये कलौंजीचा वापर करायचा आहे, काळ्या तिळांचा अजिबात नाही. काळ्या तिळांची जी काही रेमेडी आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन, त्यानंतर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. बघा, आपल्याला सगळ्या काही गोष्टी अगदी जेट ब्लॅक होईपर्यंत भाजून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला तुमच्या केसांवरती खूप छान असा रिझल्ट मिळेल. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर या रेमेडीमध्ये मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्याचे फायदे आणि त्याचे उपयोग तुम्ही इंटरनेटवरती म्हणजेच गुगलवरती देखील सर्च करून बघू शकता. आता बघा, जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल किंवा मग केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवत असेल तर साधारणतः 1 चमचा एवढे मेथीदाणे देखील तुम्हाला या रेमेडीमध्ये वापरायचे आहेत. कारण मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि लिसेथिन नावाचे घटक असतात. यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण भेटतं आणि केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर केसांमध्ये कोंडा जाणवत असेल, इचिंगची समस्या जाणवत असेल तर हे देखील कमी होण्यासाठी आपल्याला मेथीदाणे मदत करत असतात. आणि बघा, या सगळ्या काही गोष्टी मी अगदी मीडियम फ्लेमवरती आणि थोड्याशा हाय फ्लेमवरती भाजून घेते. तुम्ही देखील याला हाय फ्लेमवरती, मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती जशा प्रकारे तुम्हाला भाजायचे तशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेऊ शकता. त्यानंतर बघा, जर स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा मग केस खूप जास्त कडकडीत वगैरे झालेले असतील, साधारणतः 3 ते 4 एवढ्या लवंगा देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. कारण लवंगांमध्ये इजेनॉल नावाचा एक कंपाऊंड असतो, ज्यामुळे केसांमधील फंगल इन्फेक्शन कमी होतं आणि त्यासोबतच केस अगदी नॅचरली ब्लॅक होण्यासाठी तुम्हाला मदत होत असते. फक्त तुम्हाला काय करायचंय, ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करायची आहे आणि त्यानंतर बघा, तुम्हाला 100 नाही तर 101% तुमच्या केसांवरती रिझल्ट पाहायला मिळतील. आता बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय, साधारणतः 1 चमचाभर एवढी बडीशोप देखील याच्यामध्ये ऍड करायची आहे. कारण तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की मार्केटमध्ये जे काही डाय आपल्याला भेटतात त्यामध्ये बडीशोपचा वापर केला जातो. बघा, बडीशोप जेव्हा कच्ची असते तेव्हा त्याचा काहीच इफेक्ट तुमच्या केसांवरती होत नाही, पण जेव्हा तुम्ही जेट ब्लॅक कलरवरती बडीशोपला भाजून घ्याल तेव्हा मात्र ते तुमच्या केसांवरती एखाद्या डाय सारखं काम करत असतं. मी तुम्हाला असं अजिबात सांगणार नाही की आपल्या या डायच्या एकाच वापरामध्ये तुमचे पांढरे झालेले केस पूर्णपणे काळे होतील. कारण बघा, नैसर्गिक गोष्टी आहेत आणि नैसर्गिक गोष्टींचा रिझल्ट भेटायला थोडासा टाइम लागतो. त्यामुळे तुम्हाला सलग 2 ते 3 महिने आपल्या या डायचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर खरंच तुमचे पांढरे केस हळूहळू काळे व्हायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, फक्त रेमेडी वापरूनच फायदा नाही तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावरती देखील लक्ष द्यायचंय. तुमच्या खाण्यामध्ये तुम्हाला मेथीदाणे असू द्या, कढीपत्ता असू द्या याचा समावेश करायचा आहे. म्हणजे काय तर खाण्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ तुम्हाला जास्तीत जास्त खायचेत आणि त्यासोबतच दिवसामधून कमीत कमी 4 ते 5 लिटर एवढं पाणी तुम्हाला प्यायचंच आहे.
असं केल्यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. बघा इथे बघू शकता, पूर्णपणे जेट ब्लॅक होईपर्यंत आपल्याला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायचेत. कारण बघा, जर तुम्ही रेमेडी व्यवस्थित बनवलीच नाही तर तुम्हाला तुमच्या केसांवरती रिझल्ट देखील अजिबात मिळणार नाहीत. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप ही रेमेडी तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि त्यानंतर बघा, जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. बघा इथे पूर्णपणे सगळ्या गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी सगळ्या गोष्टी एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेतलेत. बघा काढून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशा थंड करायचेत आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, सगळ्या काही गोष्टी अगदी हाताने देखील चुरडल्या तर त्याची पावडर बनत आहे. तुम्हाला देखील असंच करायचंय आणि त्यानंतर काय करायचं, एखाद्या खलबत्त्यामध्ये किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची फाईन अशी पावडर तुम्हाला बनवून घ्यायची आहे. कारण बघा, जेवढी बारीक पावडर तुम्ही इथं रेडी कराल ना, तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती भेटणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, मी अगदी बारीक अशी पावडर रेडी केली आहे आणि जर तुमची पावडर थोडीशी मोठी राहिलेली असेल तर एखाद्या गाळणीच्या साहाय्याने तुम्ही गाळून देखील नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर बघा, साधारणतः 2 चमचे एवढी पावडर मी एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेतली आहे. कारण मला थोड्याशाच प्रमाणावरती डाय बनवायचा आहे. कारण मला पांढऱ्या केसांची समस्या वगैरे अजिबात नाहीये. त्यामुळे मी जास्त प्रमाणावरती डाय अजिबात बनवणार नाहीये. आणि बघा, हा डाय तुम्ही 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. त्यामधील एक पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या केसांवरती जेट ब्लॅक कलर सोबतच बर्गंडी कलर देखील हवा असेल तर साधारणतः ₹1-2 कॉफीचा पाऊच किंवा मग 1 चमचा एवढी कॉफी पावडर देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायची आहे. बघा, कॉफी पावडर इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला केसांवरती फक्त ब्लॅक कलरच हवा असेल तर इथे तुम्ही कॉफी पावडर स्किप केली तरी देखील चालेल. पण मला माझ्या केसांवरती थोडासा जेट ब्लॅक कलर सोबतच बर्गंडी कलर देखील हवाय. त्यामुळे इथे मी साधारणतः 1 कॉफीचा पाऊच याच्यामध्ये ऍड करणार आहे. बघा, कॉफीमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपल्या केसांवरती नॅचरल असा बर्गंडी कलर येण्यासाठी आणि त्यासोबतच केस अगदी चमकदार होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही कॉफीचा वापर ही मेहंदी लावताना देखील नक्की करा. कारण यामुळे तुमच्या केसांवरती खूप छान असा कलर येण्यासाठी मदत होत असते. बघा इथे तुम्ही बघू शकता, दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा एकमेकांमध्ये मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला देखील सेम मी केलेल्या पद्धतीनेच करायचं आहे. आता बघा, डाय तुम्हाला रेडी करण्यासाठी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या तेलाचा देखील नक्की वापर करू शकता. पण आजच्या या डायसाठी मी तेलाचा वगैरे वापर अजिबात करणार नाहीये, तर मी दह्याचा वापर करणार आहे. कारण जेव्हा दही आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा जर आपले केस अगदी कडकडीत झालेले असतील, ड्राय झालेले असतील आणि रफ झालेले असतील तर ते देखील अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या जाणवत असेल तर दह्यामुळे ती देखील हळूहळू कमी होण्यास मदत होत असते. बघा इथे मी साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं दही ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळा काही पॅक अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला डाय जास्त पण पातळ बनवायचा नाहीये किंवा मग जास्त पण घट्ट बनवायचा नाहीये. तर मी अगदी तुम्हाला जशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलाय सेम त्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला डाय बनवायचा आहे. आणि डाय बनवल्यानंतर हा केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा हे मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आता बघा, आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढा ॲलोवेरा जेल देखील याच्यामध्ये ऍड करायचंय. कारण बघा, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की डाय केसांवरती अप्लाय केल्यानंतर केस थोडेसे ड्राय होतात. तर तेच केस ड्राय होऊ नयेत यासाठीच आपल्याला इथं ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे. साधारणतः 1 चमचा एवढा ॲलोवेरा जेल ऍड करा आणि त्यानंतर सगळा काही डाय अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. मिक्स झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असेल त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा डाय अप्लाय करा आणि त्यानंतर जर डाय शिल्लक राहिला तर तुम्ही संपूर्ण केसांवरती देखील अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 1 तास केसांवरती डाय तसाच राहू द्या आणि 1 तासानंतर तुम्हाला अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही डाय अप्लाय केलाय त्या दिवशी शॅम्पू वगैरे अजिबात करू नका. तर त्या दिवशी फक्त हेअर वॉश करा आणि केसांवरती तेल अप्लाय करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. चला तर मग आठवड्यातून फक्त 1 वेळा सलग 2 ते 3 महिने हा डाय नक्की वापरून बघा आणि त्यासोबतच तुमच्या डाएटमध्ये देखील चेंज करा. बघा, या सगळ्या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर अगदी 2 ते 3 महिन्यांमध्येच तुमच्या पांढऱ्या केसांची आणि प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या हळूहळू कमी झालेली तुम्हाला दिसायला लागेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.